सांगलीतील धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी सांगलीवरून महाबळेश्वर मार्गे पोलादपूरमधील श्री उमरट या ठिकाणी जात असताना आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ ड्रायव्हरचा पिकअपवरील ताबा सुटला आणि पिकअप गाडी पलटी झाली। यामध्ये जवळपास 19 धारकरी जखमी झाले आहेत। त्यांच्यावर पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालय, महाडमधील ट्रामा केअर सेंटर आणि खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यापैकी 3 ते 4 धारकऱ्यांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते। दरम्यान अपघाताची माहिती मिळताच शिवसेना विधिमंडळ उपनेते तथा राज्याचे रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी मंत्री भरत गोगावले यांनी तातडीने रुग्णालयात जात जखमी धारकऱ्यांच्या तब्येतीची विचारपूस केली। वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचारासंदर्भात सूचना दिल्या। श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेच्या वतीने दरवर्षी गडकोट मोहीम काढण्यात येते। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रासह अन्य राज्यातून हजारो धारकरी सहभागी होतात। यावेळी श्री उमरट ते श्री रायगड अशी मोहीम आहे। दरम्यान रात्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे धारकरी धारातीर्थ गडकोट मोहिमेसाठी सांगलीवरून महाबळेश्वर मार्गे पोलादपूरमधील उमरट या ठिकाणी जात असताना आंबेनळी घाटातील कुंभळवणे गावाजवळ ड्रायव्हरचा पिकअपवरील ताबा सुटला आणि पिकअप गाडी पलटी झाली। यामध्ये जवळपास 19 धारकरी जखमी झाले। त्यांना उपचारासाठी पोलादपूर येथील ग्रामीण रुग्णालय, महाडमधील ट्रामा केअर सेंटर आणि खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे। 3 ते 4 धारकरी गंभीर जखमी झाले आहेत। ही बातमी समजताच मंत्री गोगावलेंनी महाडमधील ट्रामा केअर सेंटरमध्ये धाव घेत जखमी धारकऱ्यांची विचारपूस केली। त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीकडे रवाना केले। यावेळी ॲम्ब्युलन्स करून देत त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला पाठवले। सर्व धारकऱ्यांची प्रकृती स्थिर आहे। नशीब बलवत्तर म्हणून गाडी कुठेही घाटामध्ये खाली गेली नाही। मात्र गाडी जागेवर पलटी झाल्याने गाडीतील धारकऱ्यांना जबर जखमा झाल्या आहेत। जे धारकरी गंभीर जखमी आहेत त्यांना उपचारासाठी सांगलीला पाठवण्यात आले असल्याचे मंत्री गोगावले यांनी सांगितले।